मुंबईमध्ये काँग्रेसनं ईडी विरोधात आंदोलन केले। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधातल्या आरोपपत्राचा या आंदोलनामध्ये निषेध करण्यात आलाय। ईडीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये गैरव्यवहाराचा ठपका ठेवत राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलंय आणि त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन मुंबईमध्ये करण्यात आलंय। तर मुंबईतले हे आंदोलन आपण पाहतोय। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राच्या निषेधार्थ हे आंदोलन मुंबईमध्ये सध्या करण्यात येते आणि आंदोलनाचं नेतृत्व करतात वर्षा गायकवाड। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले दिसतात आणि काय नेमकं या आंदोलनामध्ये आणखी काय सुरू आहे या संदर्भातली एक स्पष्टता आपल्याला काही वेळामध्ये येईल। मात्र मुंबईतली दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलेले आहे, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे। कर्मींना सुद्धा अडवण्यात आलेला आहे। आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। ईडीच्या गैरवापराच्या विरोधामध्ये आपण हे आंदोलन करत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। यासोबतच वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। मात्र आपण बघतोय की एक मोठं कर्मींना सुद्धा अडवण्यात आलेलं आहे। आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। ईडीच्या गैरवापराच्या विरोधामध्ये आपण हे आंदोलन करत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। यासोबतच वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। मात्र आपण बघतोय की एक मोठं कर्मींना सुद्धा अडवण्यात आलेलं आहे। आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। ईडीच्या गैरवापराच्या विरोधामध्ये आपण हे आंदोलन करत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। यासोबतच वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। मात्र आपण बघतोय की एक मोठं कर्मींना सुद्धा अडवण्यात आलेलं आहे। आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। ईडीच्या गैरवापराच्या विरोधामध्ये आपण हे आंदोलन करत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। यासोबतच वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। मात्र आपण बघतोय की एक मोठं कर्मींना सुद्धा अडवण्यात आलेलं आहे। आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। ईडीच्या गैरवापराच्या विरोधामध्ये आपण हे आंदोलन करत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। यासोबतच वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। मात्र आपण बघतोय की एक मोठं कर्मींना सुद्धा अडवण्यात आलेलं आहे। आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। ईडीच्या गैरवापराच्या विरोधामध्ये आपण हे आंदोलन करत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। यासोबतच वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। मात्र आपण बघतोय की एक मोठं कर्मींना सुद्धा अडवण्यात आलेलं आहे। आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। ईडीच्या गैरवापराच्या विरोधामध्ये आपण हे आंदोलन करत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आणि एका बाजूला हा मोर्चा काढलेला होता। वर्षा गायकवाड यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। ईडी कार्यालयापासून काही मीटरच्या अंतरावरच काँग्रेस कार्यकर्ते वर्षा गायकवाड यांच्यासोबत इतर पदाधिकाऱ्यांना सुद्धा अडवण्यात आलं। मोठं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं मुंबई पोलिसांकडनं आणि आता काँग्रेस कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर एक मोठं बॅरिकेडिंग टाकून काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्यात आलेलं होतं। त्यासोबतच वर्षा गायकवाड यांना सुद्धा अडवण्यात आलेलं होतं। पोलिसांनी साधारणतः 3 व्हॅन्स या डिप्लॉय केलेल्या आहेत। आपण बघतोय की इथले जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाला। नरेंद्र मोदी सरकार का यहाँ पे निषेध करते हैं और आने वाले दिनों में कांग्रेस पार्टी पूरी ताकत के साथ ईडी कार्यालयापर्यंत आम्हाला पोहोचू देत नाहीत, दडपशाही करतायत, आमचं आंदोलन दाबून टाकायचा प्रयत्न करतायत। आम्ही महाराष्ट्र सरकारचा आणि मोदी सरकारचा निषेध करतोय। खासदार वर्षा गायकवाडांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। मोठी धक्का ताब्यात दिलेला आहे आणि त्यांना अतिशय वाईट वागणूक या पोलिसांनी दिलेली आहे। आम्ही त्याचा निषेध करतोय। तर आपण बघितलं की वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांना आता मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। जर संपूर्ण हा परिसर आपण बघितला तर ईडी कार्यालय या ठिकाणाहून साधारणपणे
100 ते 200 मीटरच्या अंतरावर आहे. मात्र 100 मीटरच्या अंतरावरच इथे बॅरिकेडिंग टाकण्यात आलं आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आणखीही काही काँग्रेस कार्यकर्ते हे ईडी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत, त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं जातंय. मोठं गोंधळाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. काही कार्यकर्ते हे दुसऱ्या मार्गाने ईडी कार्यालयापर्यंत पोहोचलेले आहेत. खासदार वर्षा गायकवाड यांना तर मुंबईमधली आपण ही दृश्य पाहतोय. काँग्रेस कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे आणि इंडियन नॅशनल हेराल्ड प्रकरणात गैरव्यवहाराचा ठपका ठेवत राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर जे आरोपपत्र ईडीने दाखल केले त्याचा निषेध या आंदोलनातून करण्यात येतोय.